नमस्कार मंडळी, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत युजफुल होम हॅक शेअर करणार आहे जी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ही पहिली वस्तू आहे ज्याच्या दुर्गंधीकडे सहसा आपलं दुर्लक्ष होतं, ते म्हणजे मिक्सरचे पॉट। इथे मला बनाना शेक बनवायचे होते। पॉटचा स्मेल घेऊन बघितला तर त्यातून खूप घाणेरडा वास येत होता। का बरं की आदल्या दिवशी त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट काढली होती। इथे मी मिक्सरचा पॉट वॉश देखील केलेला आहे, तरी काही वस्तू अशा असतात त्याची स्मेल त्या भांड्यालाच राहते। मग याची दुर्गंधी दूर कशी करायची? तर जस्ट मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला थोडंसं डिशवॉश लिक्विड ॲड करायचं आहे, त्याचबरोबर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। जर तुमच्याकडे व्हिनेगर वगैरे असेल तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता। आणि जसं आपण मिक्सर लावतो तसं मिक्सरच्या पॉटला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरचं पॉट पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये वाळू घालायचं आहे। बऱ्याचदा तुम्ही नोटीस केलं असेल, एखाद्या बॉटलमध्ये आपण लोणचं स्टोअर केलेलं आहे आणि ते लोणचं संपल्यानंतर त्या बॉटलमध्ये आपल्याला काहीतरी दुसरी वस्तू स्टोअर करायची आहे, तर अशा बॉटल वॉश केल्यानंतर देखील त्याचा वास जात नाही। मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की पहिले त्या बॉटलला व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जर त्या बॉटलमध्ये त्या वस्तूचा स्मेल असेल तर काही न्यूजपेपरचे बॉल्स बनवायचे आहे आणि 24 घंट्यासाठी ते बॉल्स तुम्हाला त्या जारमध्ये किंवा त्या बॉटलमध्ये ठेवायचे आहे। आणि यानंतर तुम्ही बघा, त्या बॉटलमधला जेवढाही घाणेरडा वास असेल तो पूर्णपणे नाहीसा झालेला असेल। यानंतर आपला हा फ्रीज, या फ्रीजमध्ये आपण बऱ्याच वस्तू स्टोअर करतो। कित्येकदा त्या वस्तू आपण ओपन देखील स्टोअर करतो आणि त्यामुळे फ्रीजमध्ये बॅड स्मेल येते। मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एखादी लिंबू कट करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर खूप सोपा हॅक म्हणजे एक न्यूजपेपर घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारचं क्रश करायचं आणि फ्रीजमध्ये कोणत्याही खाण्यामध्ये ठेवून द्यायचं। हा देखील खूप मस्त हॅक आहे, त्यामुळे फ्रीजची जेवढीही घाणेरडी स्मेल असेल ती पूर्णपणे काही वेळातच नाहीशी होईल। यानंतर आपलं कपाट। बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की कपाटातून देखील खूप दुर्गंध येतो, कारण तो चारही बाजूनी बंद असतो। त्यावेळेस कपाटात जी कपडे स्टोअर केले असते त्याला देखील तो घाणेरडा वास लागतो आणि आपल्या कपड्यांमधून खूपट वास येतो। यासाठी आपण काय करतो की डांबर गोळ्या स्टोअर करतो, हो की नाही? याशिवाय देखील तुम्ही एक मस्त हॅक ट्राय करू शकता, तो म्हणजे आपल्या साबणीचे खाली डब्बे। बघितलं असेल की साबण काढल्यानंतर देखील या डब्याला साबणीचा खूप चांगला स्मेल असतो। मग अशा वेळेस ते डब्बे डस्टबिनमध्ये फेकून न देता तुम्ही तुमच्या अलमारीमध्ये ठेवले तर कपड्यांना खूप चांगला सुगंध येईल। या व्यतिरिक्त तुम्ही अशा जुन्या मास्कची पोटली बनवून देखील कपाटाच्या दारावर लावू शकतात, जेणेकरून तुमच्या कपाटात घाणेरडा स्मेल येणार नाही। या पोटलीमध्ये मी काही डांबर गोळ्या ॲड केलेल्या आहेत। बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्या शूज मधून देखील खूप घामाचा वास येतो आणि असे शूज घातले की तो वास आपल्या पायाला देखील लागतो। मग अशा वेळेस एक सिंपल हॅक करायचा आहे, जेव्हाही असे शूज घालायचे असेल, जर धुणे पॉसिबल नसेल तर घालायच्या अगोदर तुम्ही कोणतेही टॅल्कम पावडर त्या शूज मध्ये टाका आणि यानंतर ते शूज घाला। या व्यतिरिक्त वापरलेले शूज आपल्याला डायरेक्टली अलमारीमध्ये ठेवायचे नाहीये, ते थोड्या वेळ उन्हात वाळू घालायचे आहे। असं जर केलं तरी देखील आपण शूजची दुर्गंधी दूर करू शकतो। नंतर हे आपल्या घरातले डस्टबिन। बरेचदा तुम्ही बघितलं असेल की डस्टबिन मधून खूप घाणेरडी दुर्गंधी येते। याचं कारण म्हणजे आपण त्याला रेग्युलर वॉश करत नाही आणि कित्येकदा पॉसिबल देखील नसतं की रेग्युलर डस्टबिन वॉश करणं। अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवायचं आहे की डस्टबिनमध्ये गार्बेज बॅग घालण्या अगोदर एक न्यूजपेपर आपल्याला डस्टबिनच्या बेसमध्ये घालायचा आहे, त्यानंतर थोडासा बेकिंग सोडा त्यावर टाकायचा आहे आणि यानंतरच आपल्याला गार्बेज बॅग डस्टबिनमध्ये ठेवायची आहे। असं जर केलं तर डस्टबिन तुम्हाला रेग्युलर वॉश करायची देखील गरज नाही, कारण जरी थोडंसं लिक्विड वस्तू वगैरे आपण डस्टबिनमध्ये चुकीने टाकली तरी ते लीक झाली तरी ते न्यूजपेपरच घाण होईल। जस्ट तुम्हाला न्यूजपेपर चेंज करायचा आहे, त्यामुळे डस्टबिनचा जो बेसवाला एरिया आहे तो घाणेरडा होणार नाही। आजकाल प्रत्येकाकडेच कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरली जाते, पण बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल की वॉशिंग मशीन मधून देखील घाणेरडा वास येतो। तर मग तो का बरं येतो?
तुम्ही बघितलं असेल की कित्येकदा आपण जेव्हा कपडे काढतो वॉशिंग मशीन मधून तेव्हा त्याचा जे डोर आहे ते बंद करतो. तर ही चुकी आपल्याला करायची नाही. वॉशिंग मशीन मधून जेव्हाही आपण कपडे काढू त्याचा जे दरवाजा आहे ते कमीत कमी 15 मिनिट तरी आपल्याला ओपन ठेवायचा आहे, जेणेकरून त्यातली जी घाणेरडी स्मेल आहे ती बाहेर पडेल आणि वॉशिंग मशीन आतून सुकायला हेल्प मिळेल. यानंतर आपलं बाथरूम जर ते वेळोवेळी क्लीन नाही केलं तर त्यातून देखील एक दुर्गंध येतो आणि तो खूप घाण असतो. मग अशा वेळेस काय करायचं आहे, आपण जेव्हाही बाथरूमला जाऊ तर आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे. या व्यतिरिक्त बाथरूममध्ये तुम्ही असा एक्झॉस्ट फॅन फिट करू शकता, जेणेकरून जेव्हाही तुम्ही बाथरूमचा यूज कराल तर हा फॅन ऑन केला तर बाथरूममधली दुर्गंधी फेकण्यास मदत होईल. तसंच आजकाल मार्केटमध्ये भरपूरसे बाथरूम फ्रेशनर देखील उपलब्ध आहेत, त्याचा देखील उपयोग करतो, पण कित्येकदा ते महागडे असतात. मग अशा वेळेस तुम्ही घरचा हॅक देखील ट्राय करू शकता. जसं माझ्याकडे हे ओडोनिलचं बॉक्स आहे आणि हे जर तुम्ही विकत घ्यायला गेलं तर आपल्याला भरपूरसे पैसे मोजावे लागतात. तर मी एकदाच विकत घेतला होता, त्यानंतर मी हा माझा होम हॅकच ट्राय करते. जस्ट तुम्हाला हा ओडोनिलचं पॅकेट घ्यायचं आहे, त्यामध्ये एखादी कॉटनचा तुकड्यावर परफ्यूम घालायचा आहे. त्याचबरोबर मी यामध्ये 2-3 डांबर गोळ्या त्याचबरोबर कापडाच्या गोळ्या देखील ऍड केलेल्या आहे. आणि आता हे आपलं एक होममेड फ्रेशनर रेडी आहे. एकाच डब्याला मी कितीतरी वर्षापासून यूज करत आहे आणि यामुळे माझं बाथरूम नेहमीच सुगंधाने दरवळत असते. आणि शेवटी जसं आपण संपूर्ण वस्तूची दुर्गंधी दूर करतो त्याचप्रमाणे आपल्या घरातली दुर्गंधी देखील दूर करायला हवी. त्यासाठी आपण वेगवेगळे रूम फ्रेशनर देखील यूज करतो, पण मी नेहमी एक होम हॅकच ट्राय करते. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा एक प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा आहे, त्यामध्ये मी थोडासा सोडा ॲड केलेला आहे. त्यानंतर जे आपलं कम्फर्ट असतं कपड्याचं ते थोडंसं घालायचं आहे. त्याचबरोबर काही लवंग आणि कापडाच्या गोळ्या देखील ॲड केलेला आहे. आणि याचं जे झाकण आहे त्याला मी काही होल करून घेतलेले आहे, जेणेकरून त्यामधून जो सुगंध येईल तो घरात पसरेल. तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एक होममेड रूम फ्रेशनर तयार करू शकता. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये देखील महागडे रूम फ्रेशनर्स मिळतात, ते आपल्या शरीराला हानिकारक असतात. अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी हे होममेड फ्रेशनर्स वापरलं तर आपल्या एकदा पैशाची बचत होईल आणि आपलं घर देखील सुगंधित होईल. घर सुगंधित करण्यासाठी आपण भरपूरसे हॅक करू शकतो. जसं घरात पूजा करताना आपल्याला सुगंधित अगरबत्ती जाळायची आहे, त्याचप्रमाणे आपण होममेड धूपबत्ती देखील तयार करू शकतो आणि आपल्या घराला सुगंधित बनवू शकतो. तर मंडळी, अशी सोपी हॅक्स वापरून आपण घरातली जेवढी काही दुर्गंधी आहे ती अशा प्रकारे दूर करू शकतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. या व्यतिरिक्त व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी.